गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. देवेशच्या हातामध्ये जो बॉक्स दिसत आहे ना तो त्याचा प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टचं नाव आहे की माइंड टूल बॉक्स. आणि तो प्रोजेक्ट करण्यासाठी त्यांनी अख्खे 2 तास त्याच्यामध्ये बिझी शेड्यूलमध्ये घातलेले आहेत. त्याच्यामध्ये काय होतं आणि काय नाही बॉक्समध्ये ते सरप्राईज आहे मित्रांनो. बघा तर मग तुम्ही देवेशची ऍक्टिव्हिटी. टुडेज व्लॉग इज स्पेशल फॉर प्रोजेक्ट स्कूल प्रोजेक्ट. स्कूल प्रोजेक्ट हा कम्प्लीट केला देवेशने त्याच्या मित्रांसोबत आणि इव्हिनिंगचा टाइम होता, संध्याकाळची वेळ आहे. देवेशला रोजचा होमवर्क वगैरे सगळं कम्प्लीट करायचं राहिलेलं आहे, परंतु त्याला आज फक्त एक्साइटमेंट आहे ती प्रोजेक्ट कम्प्लीट करण्याची. प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी त्यांनी काय काय मस्ती केली आहे, काय काय गोंधळ घातलाय, सगळं हा व्हिडिओमध्ये आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. बघा तुम्ही नक्कीच. संध्याकाळ झाली आणि यांनी प्रोजेक्ट सुरू केलाय. यांनी दोघांनी पण 5-5 ड्रॉइंग कम्प्लीट केले. त्यांचा पुढचा प्रोजेक्ट काय आहे तो मला देखील माहिती नाहीये. ते म्हणत आहेत की फक्त मम्मा आम्हाला करू दे, बस आम्ही करणार आहेत. देवेश थांब 2 मिनिट. पप्पा त्या रूम मध्ये झोपा ना थोडा वेळ. इसका कितना बड़ा दिमाग है ये ना. क्या कर रहा है ये पेपर को पहले इसे पेपर से चिपक रहा है ये आइडिया और फिर कर रहा है. ग्रीन कलर सगळं टाइम याच्यातच घालणार. काहीच नाही, रीडिंग नाही, काहीच नाही. उसके ऊपर कलर क्यों मारा? हां वही पानी में मिला के कलर करने को बोल रहा हूं. कौन पानी में मिला के कलर नहीं. अरे विक्रांत बंद करना. इसको सुखा दीजिए कर. अच्छा मैं भी मदद करूं. करना ना. आजच्या प्रोजेक्टसाठी दगड पाहिजे होते. लेकरं गेले खाली 2-3 वेळेस, परंतु पाऊस सुरू होता म्हणून परत आले. म्हणून मग शेवटी मी छत्री घेऊन गेले आणि यांना छोटे छोटे असे काळेशार दगड शोधून आणून दिले आणि आता यांची ऍक्टिव्हिटी सुरू झाली. त्या दगडांना म्हणे कलर करायचा आहे. चिटकतो नाही चिटकतो कलर, यांची काय माहिती काय फजिती होणार आहे. करत आहेत, परंतु असे कामं तर करण्यात यांना मज्जाच वाटते. परंतु मलाही तेवढं छान वाटलं की जाऊ दे. संध्याकाळच्या वेळ आहे, रोजच तर बिचारे अभ्यास करतात ना, रीडिंग वगैरे रायटिंग रोज सुरू असते यांची. म्हटलं आज वेगळं काम काहीतरी करायलेत आणि मिळून करत आहेत आणि त्यांना मज्जा पण येत आहे, तर त्यामध्येच त्यांना वेळ जातोय. छान आहे. बघू आता लास्टला काय करतात त्यांनी. जुबा केसरी बोलो जुबा केसर का दाने दाने में केसर का दाम. बोलो जुबा केसर. और अपन ऐसा कर सकते हैं. ये कागज को नहीं क्या इसके अंदर ये भरेंगे, उसको रोल रोल करेंगे, उसके ऊपर फेविकॉल डालेंगे, पुड़ी में डाल के भेज देंगे ब्लैक मार्केट में. बट लोगों को पता नहीं होगा कि वाटर कलर. नहीं अभी तक नहीं बना पाया. इसमें का कलर इसमें डालना पड़ेगा. क्या कर रहा है तू? थोड़ा केसरी कलर बना रहा. दगड मी आणून दिले तर दगड
मालूम है इनको कब मिलेंगे बगैर 22,475 में। ला मैं कलर करता हूँ। डाल दे। का किसने लेने को बोला रे तेको? देवा इस पर ऐसे चिपकता नहीं है फिर। लेना। अरे लेना कितना है वो? अभी इसका ढक्कन दे मेरे को। अबे गधे गाने भी आते हैं। अबे मेरा क्यों ले रहा है? करना पड़ेगा वो। यार उसका पेपर से करेंगे गधे। तू हमारे बीच में क्यों टांग डाला? ए मैं बोल दूंगा विक्रांत तूने तेरे भाई की मदद की। हाँ बोल सकता है बोल सकता है बोल सकता है। मतलब बड़े भाई को हेल्प करना भी पड़ेगा। वैसे तो विक्रांत का मैं थोड़ी कॉफी देते हाँ मैं तो मारूंगा। पानी दे पानी। मैं तो जानते मैं थारे पाव के जूते ना देश तारे पाव के जूते ना। अभी मेरे को पहली बार पता चला कि साला ये ट्राई मैक चढ़ के ब्रश बनाया। ऐसे क्रिएटिव लोगों को भेजना चाहिए। उसने क्या किया वो ट्रामेक स्कीम रहती ना मालूम है उससे किया साइड दिया हम करना देंगे ये हमारा हाउसिंग बोल लेना बंस टाइम्स पहले इसको गीला करते हैं। पहले यार चिपक गया क्या ये? पहले गीला थोड़े को हाँ मैं थार पाप के जूते नहीं। फेविकॉल किधर है? फेविकॉल लेने का ए चल अब मुझे मैं अब मुझे अरे भाई मेरे को कलर करना है। मैं कलर करूंगा एक कलर मैं करूंगा। ये माई मेरे को एक कलर फिर तू इस वाले को कर। इस वाले नहीं मैं जाके पानी भर के ला अरे जा ट्राइमैक्स का पेन चुपचाप दे ना डॉक्टर जाइला नहीं देवशला जाइला मेरा है वो ये उसका पहली बात उसने ये किया मैंने उसको पूरा पेपर लगा के किया था और इसको भी मैंने ही पेपर लगाया था। मैंने पूरा पेपर लगाया उसको मेरा तो मेरे पास गोल कैसे? तो मैं को क्या करूं? तुमने हरकत ही की होगी कुछ तो मैं क्या करेगा? डीजे ला फिर ना तो अरे मां का ब्रश क्यों लिया रे तो करना मैं थोड़ी कॉफी देना है चल हो गया कॉर्नर नहीं रहने देना पड़ता लास्ट में कर लेगा मैं थोड़ा कॉफी देना पानी दे पर क्यों लिया रे तूने पेपर गया भर पेपर का पेपर दे मैं अभी इस पे गिरेंगे मेरे हाथ हां खाली का सब ए बदू तू बड़ा मोल्ला बने पूरा टाइट रखा तू पास पेपर दू मैं कर लूंगा ना। मैंने तेरा कलर लिया पेंटा का क्यों रे आले माझा आहे माझा ना बसा इथं पर तू के कलर ना रेड कलर वो मेरा है चला इसको इतनी चाहिए विक्रांत तू तेरा पेपर नहीं संभाला घूंगर सॉरी किसको कलर निकाल के ये पेपर नहीं संभाला मैंने मेरे वो रेड के अंदर रखा है किसके अंदर? मेरे रेड के फाइल के अंदर रखे तेरे पेपर जो अच्छा से मेरे भी रखे हां तेरे रखे मेरे मैंने काले कलर के जा जल्दी देख क्या
भाई तो खुल रहा है। ये चाहिए किसको कलर लिखने से? क्या बनाना? केसरी। दुबा केसरी। तुझे पप्पा झोपले हैं? पेपर्स नहीं क्या साले फिर से ऑन के दम साले हाइट रुक जाएगी मेरी हाइट रुक जाएगी यार हाइट रुक जाएगी हाइट बोला आंटी ने साले बोला वापस जाओ लौंडी दुबा दुबा ए कोई दादा मेरा लो दुबा केसरी आंटी ड्राइंग बना क्या? एक ड्राइंग बना मुझे नहीं आती। दुबा केसरी एक ड्राइंग बना रहे दादा ड्राइंग उनका दीदी चलो अच्छा मेरा किया रेड कलर कर दूं या ग्रीन कलर कर दे रेड साला सब इधर लाल लाल हो रखा है लाल है लाल है लाल है ये वो सुना क्या लाल है पूरा ठेला लाल चेहरा ठेला भी आता फायनल वाला ड्रॉइंग आम्ही आमच्या मनाने करून टाकू. आता वेळ नाही भेटायला का आमची. ये तुम्हारे पास वैसे है भी नहीं. सोओगे कब उठोगे कब परसों. हम ना इसलिए तो बोल रहा हूँ हमारे मन से फटाफट. और ये चीज तुम कितने देर से कर रहे हो वैसे. हम क्या असं वाटतंय की ये माझ्या चीज हम घरामध्ये दुसऱ्या कलर सकाळी- कॉम्पिटिशन पार्टिसिपेंट्स आहेत, परंतु असं काही नाहीये. हे आमचे रोजचेच मित्रमंडळी आहेत. हा प्रज्ञेशचा मित्र आहे सौरेश आणि हे देवेशचे मित्र आहेत नक्ष आणि विक्रांत. आमचा इव्हिनिंगचा टायमिंग रोजचाच असतो. थोडं सोबत अभ्यास करतात, थोडी मस्ती करतात. कधी कधी आम्ही डब्बा पार्टी करतो, कधी भेळ पार्टी असते, कधी पिझ्झा पार्टी असते. मज्जा असते, यांची धमाल असते ना. शेजारी शेजारी आहोत, परंतु छान यांचा मजेत असा वेळ जातो. नाहीतर मग यांना घरात जर डांबून ठेवलं ना, मग बस फक्त त्यांना टीव्ही बघू दे मम्मा. आणि काय आपल्याशी काय खेळणार ना मुले. थोड्या वेळ गप्पा वगैरे मारतील, शाळेतल्या गोष्टी गमती जमती सांगतात. परंतु त्यांना त्यांच्याच वयाच्या मुलांसोबत जर असा टाइम स्पेंड करू दिला ना, ते खुश असतात आणि मजेशीर काहीतरी त्यांच्या ऍक्टिव्हिटीज वगैरे गमती जमती करत असतात. म्हणून हा पसारा आवरायला आम्हाला राडा पडतो, परंतु तेवढं करायलाच हवं. आणि हे करतात गोंधळ, परंतु त्यांची ऍक्टिव्हिटी वगैरे कम्प्लीट होते आणि त्यांच्या सोबत टाइम पण छान जातो. म्हणून शेजारी ही जे फ्रेंड्स आहेत ना, ह्यांचं रोजचंच गेट टुगेदर असतं. सोबत जेवणं किंवा सोबत नाश्ता करणं. एखाद्या दिवशी आम्ही बाहेर पण मुलांना घेऊन जातो सोबत किंवा इव्हिनिंगला गार्डनला नेणं. अशा आमचं ऍक्टिव्हिटी सुरू असतात. ह्यातून काय होतं तर मुलं तर नवीन ऍक्टिव्हिटी करतातच, परंतु त्यांना म्हणजे सोबत राहून असं सोशल होतात मुलं. आणि हे तर असं सोशल मुलं आहेतच, परंतु गोंधळ किती घालतात ना. यांची मज्जा मस्ती चालू असते पण नाही. इससे भी करना प्लीज. इसको कर दे, उसको कर दे. मेरे को ये करके दे इतना. रोल कर. कर रहा हूँ. अच्छी बोली नहीं. आज तो कर बोलती है. अभी ये पागलपना कर रहा है. मेरा पेंसिल. मम्मा ये किधर गया? अपना काम करता है. ये डूबा केसरी. का सत्यानाश. मुझे ब्राउन अबे गधे. ए नहीं बात. ये बाओ नहीं. पत्थर मत ले. लोनार्डो
देखे पत्थर गोटे एक के लोटे किसने फेंका पत्थर गोटे तूने पत्थर फेंका मैं देखा करूंगा गोटे फेंका गोटे गोटे लेना किया अरे एक और अबे नहीं मैं जीत जाना रे तू डाली अबे सॉरी क्यों डालना इसमें नहीं डालने तूने पहने तूने और मैंने परसों ही तो उससे कलर गिर गए होते परसों तो अपन ने बोले देवेश दाखव तुझे. वाव मस्त केले. हा आता माझे साली ए इसको हाथ नहीं लगाने का. मैं मेरा दूसरा उसके कलर नहीं है. मैं मेरा दूसरा कर लेता हूँ तो मैं थोडं पाहू करतो. हे आवरणार कोण पण आता हे सगळा गोंधळ. हा प्रोजेक्ट कोणी कोणी केलाय. देवेश और रामदास और देवाला अरे ओ माय गॉड किती पसारा घातलाय. आणि देवेश आता जसं तू प्रज्ञेशला मारले ना ते बिलकुल चांगलं नाहीये. बदमाशगिरी करतो सारखं छोट्या छोट्या पिल्लूला. हे यांचं रोजच आहे. प्रज्ञेश काहीतरी त्याच्या वस्तूला हात लावतो आणि देवेश बिलकुल सहन करत नाही. देवेश तुला हे बंद करावं लागेल. त्याला समजून घ्यावं लागेल. रागवल्यानंतर बसलाय कसा वरती शांत. पसारा खाली घातलाय तर वरती जाऊन बसलाय ड्रॉइंग करत उरलेली. बदमाश. फ्रेंड सौरिश कसं मन लावून कलरिंग करत आहे. रात्र झाली झोपायचं मस्त काहीतरी टीव्ही कार्टून बघायचे पण नाही. यांना गमती जमती करत सोबत सोबत फ्रेंड सोबत किती मज्जा येते ना. आणि आम्हाला पण पॅरेंट्सला पण छान वाटते की मुलं कसं तरी सोबत सोबत बिझी आहेत आणि कॉन्सन्ट्रेशन करून ड्रॉइंग करत आहेत काहीतरी ऍक्टिव्हिटी करत आहेत. नाही असं असलंच पाहिजे. टीव्ही स्क्रीन आणि मोबाईल ह्यापासून मुलं नक्कीच लांब राहतात आणि त्यांचा छान असा फ्रेश वेळ जातो आणि नवीन नवीन एकमेकांकडून काही गोष्टी शिकतात. सगळ्यांची सगळी कामं आटपून मस्त गप्पा टप्पा करत करत यांची मस्त प्रोजेक्ट करत आहेत. कलरिंग करत आहेत. इकडच्या गप्पा तिकडच्या गप्पा चालू आहेत. आणि छोटेसे हे दोन पिल्लू काहीतरी त्यांचं मज्जा चालली आहे इकडे तिकडे करत करत. सौरिश मात्र मन लावून कलरिंग करत आहे. प्रज्ञेश फक्त एकटा रिकामा आहे. फक्त त्याला वॉच करायचे कोण काय करते काय नाही. आणि त्याचं इकडे तिकडे फिरणं सुरू. एका जागेवर म्हणून तो बसत नाहीये. आणि झोपायचं तर नावच नाही. आम्हाला झोपायचं सगळ्यात मोठा कंटाळा आहे त्या एका गोष्टीचा तर झोपायचा. बाकी सगळं चालतं त्याला पण झोपायचा कंटाळा आणि टाइम घालवायचा असतो देवेश दादासोबत. देवेश दादा जेव्हा जेवणार तेव्हा जेवणार. हा देवेश दादा जेव्हा झोपणार तेव्हाच ह्याला झोपायचं असतं. आणि अभ्यासाला देखील देवेशला घेऊन बसलं मी की त्याला म्हणे मम्मा मला हे सांग मला ते शिकव. किती छान ड्रॉइंग कलरिंग केली आहे ना सौरिशनी. इकडे तिकडे पसारा घातलाय सगळ्यांनी परंतु ते करत आहेत ऍक्टिव्हिटी काहीतरी. दगडांना कलर देण्याचं होऊन झालंय. आता त्यांची ड्रॉइंगच्या मागे लागले. ते देवेशनी केली आहे 4-5 ड्रॉइंग केल्यात त्यांनी सुरुवातीलाच. तर ते ड्रॉइंग सगळ्या नेचरच्या ड्रॉइंग करायचे त्याच्यावर अफोरिझम्स लिहायचेत वाटते त्यांचं सुरू आहे. परंतु बराच वेळचं यांची ड्रॉइंग आणि किती छान सौरिशनी काढले. हट काढली आणि त्याला चित्र रंगवले. आणि इकडे नक्षचं चाललाय गोंधळ आवरण्याचा. मदत करतो आहे या विक्रांतला आणि देवेशला. तो देवेशला काहीही करून आज प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे आणि त्याला दाखवायचं आहे मॅमला उद्या. रोज इतका वेळ नाही जागरण करत. हे छान काढली आहे देवेशनी ड्रॉइंग. ड्रॉइंगमध्ये इंटरेस्ट आहे मुलांना. कॉन्सन्ट्रेशन देखील वाढतं. 5-6 ड्रॉइंग त्यांनी काढलेल्या आहेत नेचरच्या आणि त्याला नंतर कलरिंग वगैरे करायचंय वाटतं.
वेगळं काहीतरी प्रोजेक्ट आहे किचकट यांचा, पण त्यांचा वेळ जातोय मस्तीमध्ये, सोबत सोबत चाललंय यांचं. आणि रात्र झालेली आहे. बापरे, मला तर खूप झोप येत आहे, परंतु यांना ठरवलं यांनी की आजच कम्प्लीट करायचे प्रोजेक्ट आणि थकत नाहीयेत हे. शेवटच्या टप्प्यात आलं यांचं काम आता. सौरिश आणि प्रज्ञेशला प्रोजेक्टशी काही घेणं देणं नाहीये, तरी पण यांना त्यांच्यासोबत राहायचे आणि कलरिंग करायचे. देवेशचे झालेले आहेत स्टोन बनवून, स्टोन कलर करून त्याची आवरावर चालली आहे बॅगची वगैरे आता. आणि त्यांनी प्रॉमिस मला केलं होतं की पसारा आवरून ठेवणार आहे, मित्रांचा गोंधळ तर माझं पिल्लू करते, मला आवरून देते. पण राहू दे देवेश, मी करते बेटा. कशाला बघू दे बघू दे. मी केलं होतं गोंधळ, परंतु त्याने प्रॉमिस केल्याप्रमाणे फरशी माझी छान व्यवस्थित करून दिली. म्हणूनच मुलांना नाही काय असते फक्त वॉरी, लेट वॉरी, वरीज. देवेश तुझी प्लेट नेऊन ठेव. देवेश बघू दे तू काय केले. दाखवलं होतं. स्टॉप कर. काय काय केलं, काय प्रोजेक्टचं नाव? माइंडफुल टूल बॉक्स. व्हॉट? माइंडफुल टूल बॉक्स. माइंडफुल टूल बॉक्स. ओके. ते मला सांग ना. काय काय त्याच्यामध्ये? ड्रॉइंग सेट, काल्मिंग मंत्रा, calming mantras, drawings of nature, then mindful stones. माइंडफुल स्ट्रॅटेजीज कोणत्या असतात? मला माहित नाही. अरे डीप ब्रीथिंग, योगा, लिसनिंग टू म्युझिक, प्ले, फुटबॉल. हा दाखव. ते वाचून दाखव ना. माइंडफुल मंत्राचं, काल्मिंग मंत्राचं. Calming mantras. I am safe. दिखाव. दाखवलं ना. दाखवणार आहे. दाखवलं रे. अच्छा, ते माइंड टूल बॉक्स आहे का हे? काय काय आहे तुझ्या बॉक्स मध्ये? Let worries go away. Go away. I choose love. I Choose love. choose love. Double words. काय पण कुठे आता मला काय? अबे तू झाकण कुठे लागलंस? इथं झाकण ठेवलं. काय? खाली येत नाही तुला. चोज. प्रज्ञेश, दादाचं झालाय प्रोजेक्ट. दादा आता झोपायलाय. तुझं काय सुरू आहे अजून? बघ कुठे आहे. हा मला माहित नाही. बधू, मला दोनच घेतला आता मी. हे घे. त्याचं जवळ आहे. मग कोण गेलं म्हणलं बे? हे बघ सगळे घेऊन इथून करायले. जाऊ दे करू. ते दे. एक दे ना, ते हे ठेवून दे. नाही अजून नाही घेतलं तुम्ही. ते पूर्ण वाच आणि मला कोणते राहिले ते सांगते मी. अरे हे कलर वॉटर कलर तुझे कामाचे आहेत का मोठ्याचे? मोठ्याचे आहेत. मी आलो मोठ्याचे आहेत ना. करू दे रे, एक करू दे ना. जाऊ दे ना. वॉटर कलर. मी आलो करतो. पण ते तुझे नाहीत ना कलर. तुला दुसरे घेतो. बघ काय काय होते स्पेजेस. काय काय लिहिलं. अजून घे नाही. कोणते लिहायचे? आय एम कॅन. कॅन नाही लिहिलं. काम. आय एम काम. काम लिहिलंय. नाही लिहिलं. आय एम सेफ लिहिलंय.
हा वाचून दाखव. माइंडफुल आता लई मोठे आहे, मला नाही वाचायचं. बघून घे, वाचून घे. तेव्हा एवढं करायचं नाही, कंटाळा आला तुला. Stop करून तुम्ही वाचून घे. उद्या बनवा राहिलं नवीन. I am calm. देवेश 2 मिनिटात होऊन जाते ना तेवढी नाही रिडिंग. ना मम्मा टम्मा. थांब, त्याचं काम आहे, आताच लावू नकोस. थांब. ते कशाला आणलंस आता? सीझर कुठे? ते तुझे 6.5 पेजेस नाही का, ते पतले, ते कलर वाले, त्याच्यात कुठे? आण. कुठे ठेवलंस तू ते? मला एक नंबर सीझर. सीझर आहे. मला काय नाही आणा, मला काय. प्रज्ञेश, क्या है ये? कसं तोंड झालंय. हातपाय तोंडून ड्रेस बदलून तुझं काय रे, अजून झालं नाही का देवेश? ते तसला कलर का? मम्मा एक साइड दे. अरे ते ती पन्नी हा? होती ना सगळी, तुला ठेवायला सांगितली होती मी. काय? मला चेक कर. नाही. हे दाखव. ठेवलेले तिथं कपाटामध्ये तुला. चेक कर. हा चेक कर एकदा. प्रज्ञेश तू दाखव रे. तुमचं नाव लिहिलंय का? कोणता कलर आणू? फेंट कलर आणि कोणता पण त्याच्यात नाव टाकता येईल छान. देवेश 2-3 आणि साईडला पण पेज लावा लागते. 3 आणि 3. 3 कलरचे. एवढे क्यूट एक्सप्रेशन. आणि प्रोजेक्ट बनवणारा. अभ्यास तर काही एवढं डेडिकेशन नाही केला आम्ही, पण प्रोजेक्टला डेडिकेशन केला. डेडिकेशनची देवेश दाखव ना तुझा बॉक्स राजा. माझं आता एवढं क्या खराब करेल माझं नवीन पॅड. कशाला करेल? अबे जल्दी साइड लाव. हट. अरे नको रे, इतकं नसलंच करत जाऊ त्याला. माकडा. कापून घ्यायचं का? आता मी उद्या यायलो का? यायलो मी कुठे यायलो? व्हिडिओ मध्ये गिफ्ट. याच्यान बॉल बनवून करायचं. गाडी टाकायची, झोपी जायचं. गाडी टाकली पहिले. कोणी आईने टाकली? मला पण हिला कलर करायचं. कशाला कलर करतो? हिला हिला हे वाला कलर करू. एकदम नाही का? ए! त्याला पेपर दे. तुला काय प्रज्ञेश त्याचे कलर्स काढू नको तू. झोप पहिले आता. प्रज्ञेश अरे मी नाही खात. प्रज्ञेश नंतर लावा, तर नाही लावायचं बेटा. काय शोधायलास तू? प्रज्ञेश, तुला तो होता ना पेपर आता दादाचा मागचा लागला. देख हिला. खाली पडला आहे. प्रज्ञेश देवेश दे का? आता मी चिपकवणार. थांब, मी चिपकून देते व्यवस्थित. नाही मी चिपकवणार. ऐकत जाईन दादा. मी चिपकवणार आहे. बरं मला एवढं कट करून
आज मी बनवले एक बॉक्स में काय बनवले? मी नाही दादाने बनवले, तुम्ही काहीच नाही केलं. मी पदू केली, पदू घरी जाऊन जेवण केलं. तनेश मी घरी जाऊन जेवण केलं. कसं चिपकू? मग मी चिपकू लागले. याच्यावर टाकू खास पहिले मतलब एक चिपकून नंतर साईड चिपकून. काय करायचं? हा अरे पडायला. प्रज्ञेश तुझं काय काम आहे रे? झोप न जा ना. दादाचा प्रोजेक्ट खूप रातपर्यंत चालणार आहे. मी टाकते दे. प्रज्ञेश तू झोप राजा, जा आई सोबत. झोप ना मा पिल्लू, जा ना. नको भरू हात. तू का चिपकवलीस ना? प्रज्ञेश मला झोप यायली. तुम्ही करत बसा रे प्रोजेक्ट, मी आता झोपायले. आई ग. चांगलं करायला. पकड ना. कसं पकडू आता? मी टाकून देते चिपकत. फक्त मी टाकून देते. चांगलं टाकायला तुम्ही. इथं पण पहिले चिपकव. कसं चाललंय? थांब. प्रज्ञेश चल पिल्लू आपण झोपूया. चल ना मा, त्यांचं त्यांनी करतात. चल आपण झोपूया. चल मला तर वाटतं प्रत्येकाच्या घरात हेच असेल. छोट्या मुलांना दादाचं किती अट्रॅक्शन असतं. दादा जितका वेळ जागी राहील तितका वेळ ते जागी राहतात. प्रज्ञेशच्या डोळ्यामध्ये एवढी झोप आहे आणि रोज एवढा लवकर झोपतो दादा झोपला की. परंतु आज दादा जागी आहे ना, त्याला देखील झोपायचं नाहीये. खूपच क्यूट आहे प्रज्ञेश ना. देवेश हातूच ऐक ना, माहिती नाही ना कसं करायचं. तर विक्रांत बॉक्स कधी बनवणार आहे? अर्धा प्रोजेक्ट केला ना तू त्याच्यासोबत, मग त्याला बाकीचं सांगायचं असतं ना पुढचं. हे बघ ताईचाच फोन आला. बघू आणि ओपन कसं करायचं. अच्छा, त्याच्यात आहेत त्याची मंत्राज. चिकटपट्टी कुठे पूर्ण मला माहिती आहे आईना कुठे तर ठेवली असेल. तिथंच देते मला नाही दिली. दादा माझ्याकडून माझ्याकडून माइंड टूल
बॉक्स वाव नाईस. हे घे दादाच्या ह्याची पेन. या कलरची नाव टाकायचं. नाही रे ऑरेंज. देवेश नेम नेम टाकून देवेश सावळ टाकू का? एवढंच टाकायचं. मग क्लास 4C सेक्शन साईडला टाकू. नाही घ्यायचं. छान होते ते. चांगलेच छान होते रे. ऐकत नाही ना. बरं जाऊ दे. मग कुठं साईडला टाकून ते काय तुझं नाव? पुन्हा पेपर चिपकायचं का? कुठं चिटकून सेक्शन इथं रोल नंबर. मॅडमला दिसते. हाव दिसते. थांब नेम देवेश सावंत. सी फ्रेंड्स हाऊ लकी देवेश इज. देवेशची अत्तू त्याला सगळ्या प्रोजेक्टमध्ये कशी हेल्प करते आणि देवेश मस्त त्यांच्याकडून काम करून घेतो. आणि एरवी बदमाशपणा करतो देवेश, परंतु जेव्हा काम आहे अत्तूचं तेव्हा कसं गोड गोड बोलणं चाललंय आणि अत्तूकडून कसं प्रोजेक्टचं कम्प्लिशन करणं चाललंय. याचं आधी फ्रेंड्सची मदत घेतली, आता अत्तूची मदत घेतोय सगळं बॉक्सवर लेबलिंग वगैरे करायला. आणि मग ऐकत पण नाही, हट्टी पण शेवटी काय आहे लाडोबा सगळ्यांचाच, अत्तूचा लाडका सगळ्यांचा लाडका, मग करतातच त्याची मदत. क्लास ना. क्लास डिव्हिजन C. एका मुलाला झोपायचंच नाहीये ना. तरुण अरे थांब ना रे ढमप्या. अजून नको ना आयटम की एम एंड आणि रोल नंबर MA. गणेश तो आता इथंच झोपी जाणार आहे का? त्याचा प्रोजेक्ट काय होत नाही रात्रभर. कॅप्टन आता जाऊ दे तुला. काय असतो? MA 490. 419. काय करायचं काय मी माझ्याकडे काय आहे? थांब माझ्याकडे काय आहे? थांब ग मला एक आयडिया आला. कैची कुठे आहे? कैची 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 नको लावूस ते. तू कैची दे. छान दिसायला ते. मला एक आयडिया आली. नाही. आयडिया आली. माझ्याकडे आहे. नाही माझ्याकडे आयडिया आहे. नाही माझी आयडिया यूज करायची तुझी नाही करायची. नाही 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 माझी आयडिया यूज करायची. चला असं आहे ना. चांगली होती. आजकाल डोके दिसते आणि ती इकडाचा म्हणून ठेवली. अरे इथंच करायचं असतं ना. इथे ना असं.
आले की रात्रभर काय जागी बसणार आहेत का तुम्ही दोघं? संध्याकाळच्या 7 पासून ते रात्रीचे 10 वाजत आले. देवेशचा प्रोजेक्ट सुरू आहे. माझं पिल्लू ना ह्या प्रोजेक्टच्या एवढ्या आधी लागलंय की 3 तास त्याच्यामध्ये बिझी आहे आणि सगळ्यांची हेल्प घेऊन त्याला तो प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे. कमाल आहे. माय गॉड. प्रज्ञेश काय त्या बॉक्स मध्ये जाऊन बसते काय की वाटायला मला. हेल्प करायला म्हणून बरं आहे. मम्मीला तर काय असं आवडत नाही. चालू आज सगळ्यामध्ये प्रज्ञेशच एवढं हसू येते आम्हाला. काय काम काय असेल याला देऊच्या आणि आत्तूच्या जवळजवळ बुचू बुचू करायचं. खरंच न त्याचं पूर्ण त्याचं लाईफच देवेश दादा आहे असं वाटते. देवेश दादा आणि देवेश दादा बस. स्कूलमधून आल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याच्या अवतीभोवती असतं. परंतु देवेशचं एकदम ऑपोजिट आहे. प्रज्ञेशला जवळ येऊ देत नाही, त्याच्या वस्तूला हात लावू देत नाही आणि सारखं हिडीस करतो. पण माझं क्यूट पिल्लू प्रज्ञेश दादा कुठे गेला मम्मा दादा असं. आणि माहितीये का तिथं जेवायला जर बसला ना देवेश आणि काही पाहिजे त्याला हवं असेल तर प्रज्ञेश जाऊन म्हणतो हे आणून देतो ते आणून देतो. आणि मला म्हणतो की मम्मा दादाला हे आवडतं ते दे हे दे. इथपर्यंत त्याचं दादावर लक्ष असते. आणि दादा बदमाश दादा प्रज्ञेशला जवळ देखील येऊ देत नाही. आज देखील रात्रीचे 10 वाजले परंतु प्रज्ञेश कसा चिटकून आहे दादाला आणि दादाच्या प्रोजेक्टला. उद्या तर मॅमला सांगावं लागणार की तुमचा हा प्रूफ प्लॅन सगळ्यात प्रज्ञेशला विचारा की देवेशनी कोणाकोणाची मदत घेतली आणि काय केले. पूर्ण प्रज्ञेशला माहिती आहे की दादांनी कसा प्रोजेक्ट कम्प्लीट केलाय बरं का. कलर डार्क आहे तुला म्हणलं ना कलर. गुड नाईट बाय. हा बघा फायनली 2-3 तासानंतर देवेशचा माइंड टूल बॉक्स रेडी झालेला आहे. माइंड टूल बॉक्स मध्ये काय काय भरलेलं आहे. कलर देऊन बॉक्स मध्ये कलर देऊन असे दगड भरलेत आणि 5-6 नेचरच्या ड्रॉइंग भरल्यात आणि त्याच्यामध्ये ते काय काय टाकले ते बघा तुम्हीच बघा. चिठ्ठी दाखव एक मिनिट. काय लिहिले दाखव ना. आय चूज लव. लेट वरीज गो अवे. दाखव त्याच्यात काय नीट कर ना. आय ट्रस्ट माय सेल्फ. बाकी ते स्टोन दाखव एकदा. स्टोन एकदा दाखव. स्टोन एक स्टोन दाखव ना. हा बरं चल.
दाखव एकदा बॉक्स इकडे माझ्याकडे बघू. आता सकाळी सकाळी प्रोजेक्ट पूर्ण सोबत घेऊन देवेश निघालाय स्कूलसाठी. फायनली प्रोजेक्ट कम्प्लीट झालाय आणि कसा गमतीमध्ये झालाय बघितलाय ना. चला तर मग खूप एन्जॉय करा आणि तुम्ही देखील असा एखादा प्रोजेक्ट करा. चला ओके बाय फ्रेंड्स.